नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। दुचाकीला बसची धडक बसून अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी 5:45च्या सुमारास चाकण तळेगाव मार्गावर म्हाळुंगे येथे घडली। PMPL बसने दुचाकीस्वाराला मागून धडक दिली। त्यात नितीन बापूराव शिंदे या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी मयत नितीन यांच्या मित्राने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून ते दोघे म्हाळुंगे येथे कामावर जात असताना भरधाव PMPL बसने नितीन शिंदे यांच्या दुचाकीला धडक दिली। या अपघातात नितीन शिंदे हे गाडीवरून पडले असून त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी सचिन बबन बोनवटे यांनी म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून PMPL बस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर प्रकरणाचा म्हाळुंगे पोलीस पुढील तपास करत आहेत। राजगुरुनगर येथील महाविद्यालयाच्या लगत असलेल्या श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात तरुण मुलांच्या 2 गटात पूर्वीच्या भांडणातून सकाळी फिल्मी स्टाईल कोयत्याने वार करत हाणामारी झाली। मित्रांसोबत गप्पा मारत असलेल्या एका गटावर दुसऱ्या गटाने अचानक येऊन दगड, कोयता व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली। यातील सर्व मुले अल्पवयीन आहेत, परंतु गेले काही दिवसांपासून महाविद्यालयीन तरुण मुलांमध्ये हाणामारीचे प्रमाण वाढत असून एक प्रकारे दहशत निर्माण करत आहेत। याबाबत पोलिसांनी नियमित गस्त घालून अशा प्रकारांना आळा घालण्याची मागणी नागरिक करत आहेत। फिल्मी स्टाईल पद्धतीने ही हाणामारी खेड पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर झाली। या प्रकरणात पोलीस अधिक तपास करत आहेत। माजी सरपंच बळवंत लक्ष्मण डांगले व अभय बळवंत डांगले यांनी गवारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेकडे जाणारा सरकारी मालकीचा रस्ता अडवला असून शासकीय निधीतून होणारे काम बंद पाडले असल्याची तक्रार म्हाळुंगे पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे। गवारवाडी येथील 50 वर्षांपासून हा रस्ता अस्तित्वात आहे। तसेच सदरचा रस्ता शासनाच्या भामा आसखेड खासबाब अंतर्गत 2017-18 साली खडीकरण झालेला आहे व त्याची नोंद ग्रामपंचायत दप्तरी आहे। तसेच सदर रस्ता हा शासनाने बांधून दिलेल्या जिल्हा परिषद शाळेकडे जात आहे व त्या ठिकाणी ग्रामस्थांची वस्ती आहे। सदर रस्ता खडीचा असल्याने त्यावर जनसुविधा अंतर्गत सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यासाठी निधी मंजूर झाला असून सदर रस्त्याचे काम सुरू करतेवेळी बळवंत लक्ष्मण डांगले व अभय बळवंत डांगले या दोघांनी दमदाटी करून कामात व्यत्यय आणून काम बंद पाडले आहे। ठेकेदारास तुझ्या गाड्या व JCB पेटवून देतो अशा धमक्या दिल्या तर आम्हा काही ग्रामस्थांना जीवे मारण्याच्या धमक्या देऊन रस्त्यात स्वतःची 4-चाकी गाडी मोठमोठ्याने ग्रामस्थांना दारू पिऊन शिव्या देत होते। त्यांच्या विरोधात ग्रामस्थांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी, उप अभियंता, बांधकाम विभाग, पंचायत समिती खेड तसेच म्हाळुंगे पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दिली आहे। खेड तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदरला हलवण्यात आला। त्यानंतर वेगवेगळ्या राजकीय पोळ्या भाजण्यास सुरुवात झाली। यात सर्वाधिक दोष तत्कालीन लोकप्रतिनिधी विशेषतः खासदार शिवाजीराव आढळराव यांच्यावर टाकण्यात आला। मात्र विमानतळ विरोधामुळे नव्हे तर खेड तालुक्यातील जागा तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्याने खेडमधून हलवण्यात आल्याची वस्तुस्थिती भारतीय विमानतळ प्राधिकरणाने दिलेल्या अहवालामधून समोर आल्याची भूमिका मांडत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपण विमानतळ घालवण्यास कारणीभूत नसल्याचे सांगत यापूर्वीच आपली जबाबदारी झटकली आहे। चाकण औद्योगिक भागात सर्वात सोयीस्कर आणि उद्योग वाढीला व शेतमाल जगात कुठेही पोहोचवण्यास खेड तालुक्यात विमानतळ असावा अशी इच्छा अनेक मंडळींची होती। मात्र भूसंपादनास या भागात कडवा विरोध झाला हे देखील नाकारून चालणार नाही। पुणे येथील नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत भारतीय विमानतळ प्राधिकरणाने दिलेल्या अहवालामध्ये जिल्ह्यातील 6 जागांची पाहणी करण्यात आली होती। मात्र पुरंदर वगळता अन्य जागा तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्याचे कारण पुढे करण्यात आले। मागील काळात सत्तेवर आलेल्या राजकर्त्यांची या भागातील औद्योगिक विकासाला फारशी पसंती नसल्याने येथील नवीन गुंतवणूक, येथील रस्ते, प्रस्तावित विमानतळ याबाबत वेगळ्या भूमिका घेण्यात आल्या। खेड तालुक्यातून विमानतळ जाण्यास अनेक कारणे असल्याचे प्रशासन आणि राजकीय मंडळींकडून सांगण्यात आले। त्यात प्रामुख्याने ग्रीनफील्ड विमानतळाची धावपट्टी पूर्व पश्चिम ठेवण्याची अट IAF ने सुरुवातीपासूनच ठेवली होती। मात्र चाकण, राजगुरुनगर, खेड परिसरातील जागा पुण्याच्या उत्तर आणि उत्तर पश्चिम दिशेस आहेत आणि या ठिकाणी सह्याद्री पर्वतरांगा सुचवलेल्या जागांपासून जवळच आहेत। त्यातच धावपट्टीला लागणारी पूर्व पश्चिम जागा या पर्वतरांगांच्या अगदी जवळच असल्यामुळे या ठिकाणी प्रस्तावित विमानतळासाठी अडचणी निर्माण झाल्या। धावपट्टीची जागांची विरुद्ध दिशा, जागेची कमतरता, डोंगरी उंच सखल भाग या सर्व बाबी तपासल्यानंतर चाकण, राजगुरुनगर, खेड येथील प्रस्तावित जागांचा विचार करण्यास आला नसल्याचे त्यांनी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने दिलेल्या अहवालात स्पष्ट करण्यात आल्याचे बोलले जात आहे। मात्र याचा एकूणच औद्योगिक परिसरावर विपरीत परिणाम झालाय। एकीकडे या भागातील रस्ते, वाहतूक कोंडी यामुळे त्रासलेले उद्योग विमानतळाच्या आशाही संपुष्टात आल्याने या भागात आपला उद्योग विस्तार करण्यास तयार नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे।
2014 पासून या भागातील नवीन गुंतवणुकीचा ओघ कमी झालाय। एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया, महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण व जिल्हा प्रशासन यांनी महाराष्ट्र शासनाने सुचवल्यानुसार खेड तालुक्यात पाहणी केलेल्या प्रस्तावित जागांबाबत संबंधित प्रशासनाकडून सदर करण्यात आलेली माहिती पुढील प्रमाणे आहे। दिनांक 11 व 12 फेब्रुवारी 2005 मध्ये सर्वप्रथम चाकणजवळील 2 जागांची पाहणी झाली। त्यात भामा नदीकडे दक्षिण भागात धावपट्टीजवळ डोंगर येतात, तर उत्तरेकडील भाग हा एकच धावपट्टी बनवण्यास योग्य नसल्याने ही जागा नाकारली। 2, 18 व 19 ऑक्टोबर 2009 राजगुरुनगर जवळील पाहणी झालेली जागा टेकड्यांनी वेढलेली व पश्चिम भागात 3-4 किलोमीटर परिसरात सुमारे 833 मीटर उंचीचे डोंगर असल्याने जागा नाकारली। 3, 7 ऑगस्ट 2012 राजगुरुनगर जवळीलच पाहिलेली जागा 2 समांतर धावपट्ट्या शक्य, परंतु IAFने ठरवून दिलेल्या दिशानिर्देशानुसार धावपट्ट्यांची दिशा नाही, त्यामुळे ही जागा नाकारण्यात आली। 4, 14 व 15 मार्च 2013 खेडमधील पाहिलेली जागा प्रचंड चढ उतार असलेली जागा, अतिप्रमाणात जागेचे सपाटीकरण व भराव टाकण्याची आवश्यकता आहे, तसेच जागा कमी असल्यामुळे 2 समांतर धावपट्ट्या करण्यास अडचण आल्याने ही जागा नाकारली। 5, 8 फेब्रुवारी 2016 राजगुरुनगर जवळील जागा पाहिली, त्यामध्ये विमान उतरवण्याच्या जागेजवळ डोंगर व नैसर्गिक अडचणींमुळे 2 समांतर धावपट्ट्या करणे अयोग्य आहे, त्यामुळे जागेस नकार। 6, 2 सप्टेंबर 2016 कोळेजवळील जागेची तपासणी केली। प्रस्तावित जागा डोंगररांगेच्या पायथ्याशी आहे। दोन्ही धावपट्ट्यांवर विमान उतरवण्याच्या ठिकाणी अडथळे आहेत, त्यामुळे ही जागाही नाकारली। 5, दिनांक 2 सप्टेंबर रोजीच्या पाहणीनंतर एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडून सांगितले की पूर्व पश्चिम दिशेकडील चाकण राजगुरुनगर खेड परिसरातील जागा विमानतळाच्या दृष्टीने धोकादायक असून जागेचे आकारमान व धावपट्टीवरून विमान आत प्रवेश करण्यामध्ये अनेक अडचणी येऊ शकतात, त्यामुळेच ग्रीनफील्ड विमानतळासाठी या जागांऐवजी पर्यायी जागांची पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला। 6, त्यानुसार पर्यायी जागा म्हणून पुणे शहराच्या दक्षिण पूर्व दिशेला सासवड, जेजुरी, पुरंदर येथील 6 जागा शोधण्यात आल्या। या सर्व 6 प्रस्तावित जागांचे त्यांच्या प्रादेशिक भौगोलिक रचनेनुसार, हवाई जागांच्या मर्यादा, गरजांनुसार उड्डाण प्रक्रिया तसेच विमानतळ व हवाई कामकाज आदींच्या दृष्टीने परीक्षण करण्यात आले। त्यानुसार एका योग्य जागेची निवड करण्यात आली व या जागा निवडीचा अहवाल महाराष्ट्र शासनाला एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाने सादर केला। एकूणच येथील विमानतळ प्रकल्प गेल्याने येथील औद्योगिक विकासाला मोठी खीळ बसल्याचे चित्र निर्माण झाले असून पुढील काळात त्याचे दूरगामी परिणाम पाहावयास मिळणार आहेत। राजगुरुनगर कडूस वेताळे रस्त्यावरील टोकेवाडी ते वेताळे आणि कहूगाव या 11.5 किलोमीटर रस्त्यासाठी 15 कोटी रुपयांच्या निधीतून सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे। या रस्त्याच्या कामांची आमदार बाबाजी काळे यांनी पाहणी करून दर्जेदार कामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत। वेताळे ते कान्हेवाडी या भीमा नदीवरील पुलाच्या कामाची सुरुवात करण्यात आली असून या पुलामुळे पश्चिम भागातील विविध गावांसह साबुर्डी, चिखलगाव, साकुर्डी, कहू, कोयाळे, वेताळे, सायगाव, कान्हेवाडी, कडधे, मोहकल आदी गावांना दळणवळणासाठी जवळचा मार्ग तयार होणार आहे। यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव वाढत या ठिकाणी 15 प्राथमिक शाळांच्या स्पर्धेचे आयोजन केले होते। स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर यांच्या शुभ हस्ते झाले। केंद्र पातळीवरील स्पर्धा उत्साहात पार पडल्या। वेताळे येथील रयत शिक्षण संस्थेच्या सिद्धेश्वर विद्यालयाचे विद्यार्थी यश किशोरराव याची राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले। या ठिकाणी चाकण शहरासाठी सुधारित पाणी योजना काम सुरू असताना देखील केवळ मंजूर काम आहे ते रद्द करण्यापेक्षा पाईपलाईन गाडून टाकू असे धोरण चाकण नगर परिषद यांनी घेतले आहे। वास्तविक पाहता नवीन योजनेत सर्व ठिकाणी नवीन पाण्याच्या पाईपलाईन प्रस्तावित असताना ठिकठिकाणी आता केवळ मंजूर काम म्हणून टाकण्यात येणाऱ्या पाईपलाईन नंतर उपयोगात येतील का, त्या नवीन योजना पाईपलाईनला सुसंगत होतील का वगैरे प्रश्न उपस्थित होत आहेत। एकाच कामासाठी अनेकदा रस्ते खोदाई होणार असल्यामुळे सर्व गोंधळ निर्माण झाला असून नगर परिषद अधिकारी नेमके काय करत आहेत असा नागरिकांचा सवाल आहे। चाकण नगर परिषद हद्दीत चक्रेश्वर मंदिर येथे स्मशानभूमीवर सोलर पॅनल लावण्यात आले। त्यास नागरिकांनी आक्षेप घेतला असून स्मशानभूमीवर आग व धूर यामुळे सोलर पॅनल खराब होणार आहे। केवळ स्मशानभूमीत असलेल्या 4 दिवे लावण्यासाठी 20 किलोवॅट क्षमतेचा प्रकल्प राबविण्यात आला आहे का? चक्रेश्वर मंदिर व परिसर, धर्मशाळा, पथदिवे यांचा समावेश का करण्यात आला नाही असा आक्षेप नोंदवत सदर कामावर हरकत घेण्यात आली आहे।
बाजारात सध्या कोथिंबिरीला समाधानकारक बाजारभाव मिळत आहे. मागणी पुरवठ्याच्या नियमाने चांगला दर मिळत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. मार्गशीर्ष महिना असल्यामुळे तुळजापुरी फुलाला चांगला बाजारभाव मिळत आहे. सध्या या फुलांना 80 ते 90 रुपये किलो असा दर मिळत आहे. खेड तालुक्यातील कोरेगाव खुर्द ते किवळे रस्त्याचे काम मागील वर्षापासून सुरू आहे. हा रस्ता चांगला करण्याचे काम चालू आहे की खराब करण्याचे काम चालू आहे असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचे स्थानिक नागरिकांनी याबाबतचे व्हिडिओ पुणे लाईव्हकडे पाठवून कळवले आहे. राजगुरुनगर येथील तरुण युवक किशोर अरुण दहितुले वय 34 वर्षे यांचे 10 दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या पाठीमागे मोठा परिवार आहे. दिवंगत किशोर दहितुले हा परिवारात कर्ता पुरुष होता. आपल्या प्रेमळ स्वभावाने मोठा मित्रपरिवार त्याने जमवला होता. प्लंबिंगच्या व्यवसायातून कुटुंबाचा उदरनिर्वाह तो करायचा आणि पोलीस भरतीसाठी त्याची तयारी देखील चालू होती. 10 दिवसांपूर्वी अचानक त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. 3 डिसेंबर 2024 रोजी दशक्रियाचा कार्यक्रम होता. कैलासवासी किशोर दहितुले यांच्या कुटुंबासाठी आर्थिक मदत म्हणून मित्रपरिवाराने 10 दिवसात 55,000 रुपये गोळा केले होते. तसेच यावेळी समाजसेवक माऊली सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलास दुधाळे यांनी उपस्थित जनसमुदायाला दहितुले कुटुंबासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत उपस्थित समाज बांधवांनी व दानशूर व्यक्तींनी एकूण 71,000 रुपये आर्थिक मदत केली. एकूण रुपये 1,26,000 दहितुले परिवारातील प्रतिनिधी कैलासवासी किशोर दहितुले यांचे मामा पोलीस अधिकारी शंकर करपे यांच्याजवळ देण्यात आली. चासकमान धरण परिसरातील आदर्श गाव वेताळ येथील वेताळेश्वर महाराजांच्या देव दीपावली उत्सवाच्या निमित्ताने गावातून ढोल लेझिमच्या दणदणाटात हारतुऱ्यांची मिरवणूक काढण्यात आली. विविध धार्मिक कार्यक्रम, पालखी सोहळा, ऑर्केस्ट्रा आदी कार्यक्रम उत्साहात पार पडले. वेताळे गावामध्ये मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न होत आहे आणि या देव दीपावलीच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.